नमस्कार. थोड्या वेगळ्या अवतारात मी तुम्हाला दिसेल. जराशे केस विस्कटलेले आहेत, जरासा मी थोडासा घामेजलेल्या अवस्थेतला आहे, असा वेगळ्याच पोशाखात आहे. त्याचं कारण आहे, हे तुम्ही माझ्या मागचं बघत असाल, हे वेगळंच ठिकाण दिसेल. मी माझ्यासोबत तम्मा पावले आहेत, त्यांना दाखवतो की जरा पॅन करून दाखवा, मी कुठे आहे तुमच्या लक्षात येईल. दोन्ही बाजूला पॅन करून दाखवा. हे स्थळ आहे, कुठलं आहे ते तुम्ही बघा. थोडंसं मागच्या बाजूला दाखवा, त्यांना आपल्या सगळ्या प्रेक्षकांना माँ गंगेचं दर्शन होऊ द्या. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आहोत ते शिवप्रिया काशी नगरीमध्ये, आणि या काशी नगरीमधूनच मी तुम्हाला आज शिवकथा सांगणार आहे. आणि त्यासोबत आपल्या वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगाच्या ज्या कथा आहेत त्या काही ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन सांगता येऊ शकतील का, हा माझा प्रयत्न असणार आहे. त्यातली याची एक कथा मी इथून तुम्हाला सांगणार आहे. अधिक या वाराणसीच्या ज्योतिर्लिंगाच्या जी कथा आहे ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता आज आपण महादेवाच्या कृष्णदर्शन अवताराचा विचार करणार आहोत. काय आहे हा कृष्णदर्शन अवतार? तर मनू, इक्ष्वाकू कुळातला मनू जो आहे, त्या मनूचा पुत्र म्हणजे नभग. नभग हा मनूच्या 9 पुत्रापैकीचा एक पुत्र, आणि या नभगाला एक पुत्र झाला होता, त्याचं नाव नाभाग. आता लक्षात ठेवा, मन्वंतराचा प्रारंभ होतोय, मनूचा पुत्र आहे. या मनूच्या पुत्राचा नाव आहे नभग, आणि त्याला एक पुत्र झालाय, त्याचं नाव आहे नाभाग. या नाभागाची ही कथा आहे. नभगाने म्हणजे राजा नभगाने आपली सगळी संपत्ती आपल्या पुत्रांमध्ये समान वाटप करून टाकली. पण योगायोगाने झालं काय की यावेळी नभगाचा पुत्र नाभाग हा आपल्या गुरुच्या आश्रमामध्ये गेलेला होता विद्यार्जन करण्यासाठी. आणि या विद्यार्जनाच्या कालावधीमध्ये त्याला आपल्या वडिलांच्या संपत्तीतला वाटा मागताच आला नाही किंवा तो गेला नाही. नाभाग जेव्हा शिक्षण घेऊन परतला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या भावांनी पूर्णतः संपत्तीचं वाटप करून टाकलेलं आहे. मग त्यांनी सगळ्या भावांकडे गेला, म्हणाला, अहो मला काहीच तुम्ही दिलं नाही, सगळी वाटप करून टाकली. तेव्हा त्या भावांनी सांगितलं, अरे आम्ही नाही केलं हे, आमच्या वडिलांनी आपल्या वडिलांनी हे केलंय, आणि मला वाटतं तुला जर काही संपत्ती हवी असेल तर तू आपल्या पित्याकडे जावी आणि मागावी. मग हा नाभाग आपल्या पित्या असलेल्या नभगाकडे गेला आणि त्यांना म्हणाला की पिताश्री, खरं तर सगळ्या संपत्तीचं वाटप व्हायला हवं. नेमकी गंगा आरती सुरू होते, त्यामुळे त्याचा वेगळा आवाज तुम्हाला ऐकायला येईल. तर म्हणाला की मला या सगळ्या संपत्तीचा माझा वाटा हवा. पित्याने सांगितलं, अरे मी तर केव्हाचीच वाटप करून टाकली, आता तुला द्यावं असं माझ्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाहीये, मग काय करू? तर म्हणाले, एक काम कर, इथून जवळच्या वनामध्ये अंगिरस नावाचे एक ऋषी आहेत, अंगिरस गोत्री ब्राह्मण आहेत, आणि त्यांनी एक यज्ञ आरंभलेला आहे. या यज्ञात जाऊन त्यांच्या यज्ञाला पूर्णत्व देण्यासाठीचा तू प्रयत्न कर. त्यांना म्हणजे काय आहे, त्यांचा यज्ञ अनेक वर्षापासून पूर्णच होत नाहीये. काही सुक्तांचे पाठ करणं आवश्यक आहे, जे त्यांनाही जमत नाहीये, ते तू करू शकशील. ते पाठ तू करावे, त्यांचा यज्ञ पूर्ण होईल. मग काय होईल, तर यज्ञ पूर्ण झाल्यावर तुला ते प्रसन्न होतील आणि सगळ्या तिथल्या ऋषींना मोक्ष मिळेल, आणि ते स्वर्गाकडे जाताना त्यांची सगळी संपत्ती तुला देऊन टाकतील, म्हणजे तुला आपोआप वाटा मिळून जाईल. हा म्हणला, ठीक आहे. गेला. अंगिरस ऋषींच्या सगळ्या ऋषीमुनींचं ते तिथे यज्ञयाग चालू होते, त्यांचं व्रतवैकल्य चालू होते. याने आवश्यक असलेल्या सगळ्या सुक्तांचं पठण केलं आणि त्यांचा यज्ञ खरंच पूर्ण झाला. वैश्वदेवाचा जो यज्ञ सूक्त असतात ते पूर्ण केले म्हणून. आणि मग त्या ऋषींनी प्रसन्न होऊन या नाभागाला आपलं सगळं धान्य दिलं, सगळं धान्य देऊन टाकलं, आणि या धान्य दिल्यानंतर ते स्वर्गाकडे रवाना झाले. आता याला प्रसन्नता की आता आपल्याला खूप काही धान्य मिळालेलं आहे, आता आपण खूप व्यवस्थित झालेलं धन मिळालेलं आहे, आणि याने ते स्वीकार करून तो घेऊन जाणार इतक्यात तिथे एक दिव्य पुरुष प्रकटला, आणि त्याने सांगितलं की अरे तू कसा नेतोयस, हे तर माझं आहे. ते म्हणाला, नाही हो, त्या ब्राह्मणांनी मला दिलंय. ते म्हणाले, दिलंय असं शक्य नाही, तुला कसं काय दिलं? त्याने आपल्या पित्याने सांगितलेली सगळी कथा त्या दिव्य पुरुषाला सांगून टाकली. ते म्हणाले, एक काम कर, तुझ्या पित्याकडे तू जा आणि त्यांना विचार की हे जे काही झालंय ते बरोबर झालंय का, योग्य झालंय का. ते म्हणाला, ठीक आहे. तो पित्याकडे गेला, म्हणाला, पिताश्री, मला असं वाटतंय की तो दिव्य पुरुष कुणी साधा सुद्धा नाहीये, प्रत्यक्ष शिव आहे, आणि ते म्हणतायत की ते माझं आहे. पिता म्हणाला, अरे असं जर असेल ना तर खरंच आपण जरा बघायला पाहिजे.
आणि मग ते दोघं मिळून, पिता पुत्र दोघं मिळून त्या दिव्य पुरुषाकडे आले. ते म्हणाले की प्रभू क्षमा करा, आपण म्हणताय त्याप्रमाणे आहे, हे धन, हे धान्य, हे सगळं आपलं आहे, कारण ही सगळी सृष्टीच आपली आहे, त्याचे स्वामी तुम्ही आहात, त्यामुळे हे आपण घ्यावं. महादेव त्याच्या या उत्तराने प्रसन्न झाले. म्हणजे मेहनतीनं मिळालेलं धन सुद्धा सहजपणे ज्याचं आहे त्याला देण्याची आणि ते आपलं नाही असं म्हणण्याची एक वृत्ती असते, आणि ती वृत्ती मला तुझ्यामध्ये दिसली, त्यामुळे मी प्रसन्न झालोय. बोल, तुला काय हवंय? नभगाने सांगितलं, देवा तुम्ही सर्व सृष्टीत व्यापलेले आहात, मला एकदा कृष्णरूप दर्शन द्या. आणि महादेवानी नभगाला त्या तिथेच मोठं कृष्णरूप दर्शन, विराट कृष्णरूप दर्शन दिलं, आणि तो देवाचा कृष्णरूप अवतार आहे. असाच आणखी एक देवाचा अवतार आहे. छोटीशी कथा मी तुम्हाला सांगतो. या पावन धर्तीवरून तुम्हाला ती कथा सांगताना मला खरंच मनस्वी आनंद होतोय, म्हणून आहे त्या स्थितीमध्ये म्हणजे दिसकटलेले केस नीट न करता ती कथा तुम्हाला मी सांगायला आलोय. तर म्हणाले की एकदा सगळे देव महादेवाला भेटायला कैलास पर्वतावर गेले, आणि कैलास पर्वतावर जाताना त्यांना देवगुरु बृहस्पतींनी सोबत नेलेलं होतं. देवराज इंद्र त्यांच्या सोबत होते, आणि या देवराज इंद्राला एका अवधूत अवस्थेतील, दिगंबर अवस्थेतील एका गणानं अडवलं, आणि त्याने विचारलं की तुम्ही कोण आहात, कुठे जाताय? ते म्हणाले, तुला कळत नाही का, मी देवराज इंद्र आहे. तुम्हाला ठीक आहे, पण का जाताय ते तरी मला सांगितलं पाहिजे. देवराज इंद्राला प्रचंड राग आला, आणि त्यांनी त्या अवधूत अवस्थेतील माणसावरती आपलं वज्र चालवलं, पण वज्र तिथे निरुपयोगी ठरलं. इंद्राचं वज्र निरुपयोगी ठरलं. त्याच्या आणि त्या अवधूत अवस्थेतील बालकाच्या घर्षणातून एक प्रचंड ज्वाला निर्माण झाली. ती संतापाची ज्वाला, आणि ही ज्वाला त्या अवधूत बालकाच्या, अवधूत कुमाराच्या देहातून निघत होती. इंद्राला कळलं, बृहस्पती नाही कळलं की आपण चूक केली आहे. तेव्हा बृहस्पतीने इंद्राला सांगितलं की तुझी चूक झाली आहे, क्षमा माग. आणि मग इंद्राने त्यांची क्षमा मागितली. पण हे जी आग आहे, जी अग्नी आहे, ती कुठे टाकायची? तर त्यांनी एका समुद्रामध्ये ती टाकून दिली, आणि त्या समुद्रातून त्या ज्वालेतून एक राक्षस जन्माला आला, त्याचं नाव जलंधर. या जालंधराच्या शेवटी शिवानी पुढचा अवतार घेऊन या जालंधराचा वध केला आहे. पण देवराज इंद्राच्या गर्वहरणासाठी धारण केलेला अवतार म्हणजे अवधूतेश्वर अवतार, तोही एक अवतार खूप महत्वाचा आहे. म्हणजे काशी या भूमीतून या कथा सांगताना मला अत्यंत आनंद यासाठी होतोय की एक काशी सगळ्या तीर्थाच्या बरोबरीची आहे. इथे 12 ज्योतिर्लिंग आहेत, 4 धाम आहेत, सगळ्या तीर्थस्थळांचं पुण्य तुम्हाला काशीमध्ये मिळतं. म्हणूनच या तीर्थस्थळावरून ही कथा मी तुम्हाला सांगताना माझ्या आनंदात तुम्हाला सहभागी करून घेतोय. नमस्कार.